हाय गाईज, नमो बुद्धाय, जय भीम तुम्हा सर्वांना. तर आज एक नवीन व्हिडिओ आलेला आहे. तो माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. तर आज मी हिरव्या वाटाण्याच्या कचोऱ्या बनवणार आहे. तर त्यासाठी मी अर्धा किलो वाटाणे घेतलेत, कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण, जिरे, बडीशेप आणि अद्रक घेतले. अगोदर हे वल्ले वाटाणे मी मिक्सरला वाटून घेणार आहे, जाडसर अशा पद्धतीने. पाणी नाही टाकायचं, पण असं जाडमध्ये वाटून घ्यायचं असं ह्या पद्धतीने. आणि आता ते मी हिरवी मिरची, कोथिंबीरचं वाटण करून घेणार आहे वेगळं. त्यालाही पाणी नाही टाकणार आहे मी जरा पण. सो आपलं हेही वाटण रेडी झालेलं आहे. मी पॅन फ्राय गरम करायला ठेवलेली आहे गॅसवर. त्यामध्ये तेल टाकलं आहे. आता मी मिरची टाकणार आहे त्याच्यामध्ये वाटलेली. तर ही मी भाजून घेणार आहे. आणि थोडंसं अर्धा चमचा मी बेसन टाकलं याच्यामध्ये. आणि त्यानंतर मी वाटलेलं वाटण टाकले वाटाण्याचं. त्यामध्ये चाट मसाला अर्धा चमचा टाकला आहे, धना पावडर अर्धा चमचा, हळद टाकली आहे चिमूटभर रंग येण्यासाठी, तेल टाकलेलं आहे मी. आणि पुन्हा हे बारीक गॅस करून मी भाजून घेणार आहे छानपैकी. आणि मी बेसन ह्यासाठी टाकलं की हे सारण लवकर कोरडं होतं, जास्त ओलसर नाही होत. सो ह्यासाठी मी बेसन टाकलं. तर आपलं सारण हे रेडी झालेलं आहे कचोरीचं ह्या पद्धतीने. आता मी बघा अशा पद्धतीने आता मी मैदा घेतलेला आहे. त्यामध्ये एक मोठा चमचा रवा टाकलेला आहे. रवा असा कच्चाच टाकलेला आहे. त्याच्यामध्ये मी तीळ टाकणार आहे, सफेद तीळ, कारण कचोऱ्या छान दिसतात. एक चमचा चवीनुसार मीठ टाकणार आहे. आणि तेल टाकणार आहे याच्यामध्ये. आणि याचा छानपैकी घट्टसर गोळा मळून घेणार आहे अशा पद्धतीने, थोडं थोडं पाणी टाकून. आणि हा गोळा जास्त म्हणजे पातळ नाही, मध्यम घट्टमध्ये मळून घ्यायचं आहे कचोरीसाठी. सो आता आपला असं पीठ मी मळून घेणार आहे. आपलं पीठ मळून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता हे मी झाकून ठेवणार आहे 20 मिनटासाठी. आणि जे मी वल्ल्या वाटाण्याचं जे सारण केलं होतं त्याचे छोटे छोटे बॉल करून घेणार आहे अशा पद्धतीने. तुम्ही मोठेही करू शकता, छोटेही करू शकता. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सो आता आपलं सारण जे पीठ मळून ठेवलं होतं त्याचे छोटे छोटे गोळे करून घेणार आहे मी अशा पद्धतीने. आता छोटीची पारी करून घेणार आहे, त्यामध्ये ते सारण भरणार आहे. आणि अशा पद्धतीने त्याला पूर्णरित्या बाजूनी बंद करून, तर हातावर स्प्रेड करून आणि मस्त हलक्या हाताने लाटून घेणार आहे. पीठ नाही लावायचं ह्याला अशा पद्धतीने. आणि ह्याच्यामध्ये मी खाता सोडा पण टाकला होता, तो तुम्हाला सांगायला विसरली. सो आता तेल आपलं गरम झालेलं आहे, त्यामध्ये एक एक कचोरी तळून घ्यायची. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने कचोऱ्या फुगतात एवढ्या छान. आणि पहिली गॅस फास्ट ठेवायची, नंतर स्लो करायची गॅस. सो अशा पद्धतीने मी हिरव्या वाटाण्याच्या कचोऱ्या बनवल्यात. सो आपली कचोरी रेडी झाली आहे. मी तुम्हाला अजून एक तळून दाखवते. तळताना गॅस कधीही बारीक ठेवायचा, अगोदर थोडा फास्ट करायचा, नंतर स्लो ठेवायचा अशा पद्धतीने. आपल्या कचोऱ्या रेडी झालेल्या आहेत. मी हा सॉससोबत खाणार आहे. तुम्ही चटणीसोबत किंवा हिरवी मिरची जे तुमच्या घरामध्ये असेल चटणी त्याच्याबरोबर तुम्ही खाऊ शकता, किंवा चहासोबतही खाऊ शकता. व्हिडिओ आवडला तर प्लीज मला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो तुम्ही बघू शकता मी एक कचोरी तुम्हाला फोडून दाखवते बघा ह्या पद्धतीने. गरम आहे त्यामुळे मी अशी फोडते. सो व्हिडिओ आवडला तर प्लीज मला लाईक करा, कमेंट करा. थँक्यू.